आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल असं पारदर्शक आयुष्य मला हवंय. मला तुझी खूप गरज होती वसुमती. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना आवडता, पण मला मला वेगळ्या अर्थाने आवडतं. माझं तुमच्यावर प्रेम आहे. तू आली नाहीस वसुमती, आणि असं वाटलं की आपला पूर्ण आत्मविश्वास असलेलं एखादं ऑपरेशन हरलो आहे. तुमचा रस्ता चुकलेला नाही. मला वाटतं प्रत्येक आव्हान घेऊन येणारी सर्जरी हीच कविता असू शकते. प्रत्येक केस आपला अनुभव समजावून काही असतेच. मला मला वेगळ्या अर्थाने आवडतं. अंजू, तू म्हणजे ना खरंच. अंजू, एक सांगू, तू आता या सेमिस्टरला नसणार, आणि तू नसल्यावर माझा अभ्यासात लक्ष लागणं कठीण आहे. लक्ष न लागण्या इतपत पण तुला वेळ मिळणार नाहीये बघ. असं काहीही होणार नाहीये. वसू, तुझं ना मी एक मार्क केलंय. तुझं सगळं थोडंसं विचित्र आहे. आता काय? तुला तुझ्या समोरचा रस्ता अगदी अगदी निश्चित हवा असतो. थोडीशी अनसर्टन्टी तू नाही सहन करू शकत. ए, रागावलीस? छे गप, त्यात रागवायचं काय? अंजू, पण असं तुझ्याप्रमाणे इतरांचंही असू शकतं. अगं असतंच, पण माझ्या आणि इतरांच्या बाबतीत हा एक इच्छेचा भाग असतो. तुझं थोडंसं वेगळं आहे. वेगळं म्हणजे? आमच्या बाबतीत हा फक्त एक इच्छेचा भाग असतो. तू मात्र सगळ्यांवर अगदी आपला हक्क असल्यासारखंच वागतेस. अंजू, दुष्ट आहेस तू. तुला एक सांगायचंय वसू. खरं तर आधीच सांगणार होते. काय ग? डॉक्टर ऋषिकेश अधिकारी आता यावर्षी थर्ड इयरला शिकवतील तुला ते. मग आय वॉज नॉट डीपली इन लव्ह विथ हिम. काय सांगतेस काय? खरंच सांगतेय. मग काय काही नाही, इतकंच. अंजू, इतकंच कसं असू शकतं ग? अगं, हे फक्त माझ्या पुरतं होतं. म्हणजे त्यांना अजून यातली काही माहितीच नाही? अगदी नाही. ए, एवढं सगळं कसं काय लपवून ठेवू शकतेस ग तू? वसू, अगं त्यात काही अर्थच नव्हता. आणि त्यांच्याबद्दलच्या माझ्या वेगळ्या फिलिंग्स कडे सुद्धा मी नीट बघू शकले नाही. अँड आय थिंक नाव ही वॉज अबाव ऑल दिस. त्यांचे ते ऑपरेशन्स, त्यांचे लेक्चर्स, त्यांच्या मागून फिरणारे विद्यार्थ्यांचे घोळके. हे गेलं सेमिस्टर संपलं आणि माझंच मला अपराधी वाटायला लागलं, जसं काही मीच हे सगळं केलंय. खरं म्हणजे कशात काही नाही. अगं, त्यांना कळलं ना तर चक्क हसतील ते. अंजू, एक सांगू, मी जर तुझ्या जागी असले असते ना तर अशी थांबलेच नसते. सरळ डॉक्टर अधिकाऱ्यांकडे गेले असते आणि त्यांना विचारलं असतं. पण असा आत्मकेंद्री माणूस मला भावलाच नसता बघ. वेळ झालाय, माझा नवरा वाट बघतोय. चला. हाय. हाय. तू केव्हा आलीस? आत्ताच. तू कधी आलीस? आज सकाळीच. अजून सगळं सामान देखील लावायचंय. लावशील ग. आणि आता अंजू पण येणार नाही ना? तुला माहिती आहे ना, मग विचारते कशाला? मला माहिती आहे वसू तुला काय वाटतंय ते, पण मी काय अंजूची जागा बिगा घ्यायला इथे आलेली नाही. मला ना खूप आवडली ही खोली. इथनं खिडकीतनं बाहेर कॉलेजची अख्खी बिल्डिंग दिसते, घड्याळ पण दिसतं. म्हणून मीच सांगितलं मॅडमना मला हीच खोली द्या म्हणून. परत तुम्ही दोघी स्कॉलर म्हटलं, खोलीचा पायगुण खूप चांगला आहे. मॅडमना विचारलेस ना, मग माझा प्रश्न येतोच कुठे? वसू, मला कळतंय तुला वाईट वाटतंय ते, पण तुला माहित नसेल तर सांगते. अंजू माझ्याशी हे पुष्कळ बोलायची. तू कधी तशी जागा दिली नाहीस मला, पण तिचं तसं नव्हतं. तुला एक गोष्ट माहितीये का? अंजूला ना डॉक्टर अधिकारी खूप आवडायचे. तिने मला सांगितलं होतं तसं. आय एम सॉरी, तुला खूप फील झालं असेल ना. पण
म्हणायची की हे सगळं तुझ्या विचाराच्या कक्षेतलं नाहीये, त्यामुळे तिने तुला काही सांगितलं नाही. खरंच आहे म्हणा, तुला समजलंच नसतं हे. तू म्हणजे एक घाव दोन तुकडे बस. निर्मला, तुला असं वाटत नाही मला जर हे सगळं माहित असतं तर मी घडवून आणलं असतं म्हणून? हो ना, म्हणून तर सांगत नव्हती ती तुला. बर, ते जाऊ दे. तुला माहितीये यावर्षी ना आपल्याला डॉक्टर अधिकारी शिकवणार आहेत. खूप छान शिकवतात म्हणे ते. ते एकटेच आहेत का? मॅडम दवे सुद्धा चांगलं शिकवतात. ते सोड ग, पण डॉक्टर अधिकारी आहेत ना, वेगळाच माणूस आहे. अगं त्याच पाण्यात राहतात ते. त्यांची पुस्तकं, त्यांचा रिसर्च, त्यांची ऑपरेशन समजावून सांगण्याची पद्धत चालू आहेत ते. निर्मला, मला असली आत्मकेंद्री माणसं आवडत नाहीत. ठीक आहे, नाही तर नाही. मी ना पटकन फ्रेश होऊन येते. काय आलेच. आपण डॉक्टर दवेना जाऊन भेटायचं का? त्यापेक्षा आपण लायब्ररीत जाऊ. लायब्ररीत काय ग सारखं? आपण जाऊन बोलून तर ये ना त्यांच्याशी. अगं पण काय म्हणतात ते बघूया. वसू, डॉक्टर अधिकारी, चल आपण जाऊन बोलूया त्यांच्याशी. म्हणलं नाही, इजंट ही अमेझिंग. आपण वापरतो तर पेशंट जेव्हा आपल्या समोर असतो तर तेव्हा Good morning, sir. गुड मॉर्निंग. सर, तुम्ही शिकवणार ना आम्हाला यावर्षी? आम्ही खूप वाट बघतोय. थँक्यू. सर, ही वसुमती शर्मा, न्यूरोसर्जन डॉक्टर शर्मा आहे ना, त्यांची मुलगी. अच्छा, काय म्हणतात डॉक्टर शर्मा? कुठे असतात ते आजकाल? मुंबईला मला वाटतं. नाही सर, मुंबईचं आमचं एस्टॅब्लिशमेंट मोडलं. म्हणजे बाबांना हार्ट अटॅक आल्यावर आम्ही माझ्या भावाजवळ भुसावळला असतो. मला वाटतं तुमचे बंधू आणि मी काही वर्ष एकत्र होतो. त्यांना आणि डॉक्टर शर्मांना माझा नमस्कार कळवा. बरं आहे, बाय. बाय सर. तर मी मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे इथे डॉक्टर साहेब कुठे भेटतील? नाही, आता तर हे बंद झालंय. तुम्ही गुरुवारी या. गुरुवारी इथे डॉक्टर साहेब? तुम्ही पहिल्यांदाच येत आहे का? माझ्या पोटात नाही दुखतं. हे बघा, तुम्हाला कार्ड काढावं लागेल, पण आता तर ओपीडी बंद झालाय. बंद झालं? परत कुणी बी नाही भेटायचं का? बसा बसा बसा. काय होतंय तुम्हाला? म्हणजे कंबर आणि पोट लय दुखतंय जी. हे बघा, आज तुम्हाला खूप उशीर झालाय. तुम्हाला गुरुवारीच यावं लागेल. गुरुवारी? पण आता कोण नाही बघणार का जी? तुमची पाळी येते का वेळेवर? नाही जी, 3-4 महिन्यांनी कधीतरी. निरंजन, तिकडे पेशंट आहे, तुम्ही याल का प्लीज? चला. सर, आत घेऊन या. काय रे? एक्सरे काढून घ्या. इंटरनली डॉक्टर दवे तपासतील, बट आय सस्पेक्ट इट्स अ कॅन्सर. काय? ओव्हरियन कॅन्सर. ओव्हरीज काढाव्याच लागतील. आर यू शुअर सर? डॉक्टर दवेंना दाखवा आणि एक्सरे रिपोर्ट्स मला आणून द्या. येस सर.
त्या बाई तुमच्या नात्यातल्या लागतात का? नाही, नाही तुम्ही फारच मनाला लावून घेतलं. अहो अशा अनेक केसेस तुम्हाला इकडे बघायला मिळतील. थोडीशी कॉफी घेणार का? नको, खरंच नको. नाही तुम्ही फारच अपसेट झालात म्हणून तुम्हाला विचारलं. थँक्स. शुअर. शुअर. काही नाही. तुमच्यावर कोणी आलंय का? वैजी आमची ही आहे ती. अच्छा, डॉक्टरांनी ही चिठी दिली आहे, तुम्ही एक्सरे काढून घ्या आणि गुरुवारी या, डॉक्टर दबे तुम्हाला चेक करतील. Good morning, friends. Let's start with roll call first. 1. Yes, sir. 8. Yes, sir. 16. Yes, sir. 25. Yes, sir. 32. 32. Vasumati Sharma. Excuse me, miss. Are you with us? येस सर. That's good. All right. Now, let's start with today's topic. Today, we are going to start with a very important topic of psychological aspects in the development of a woman. The transformation of a baby girl to an adolescent girl, to a woman, mother, to a middle-aged menopausal lady are very interesting physical and psychological aspects. अंजुला ना डॉक्टर अधिकारी खूप आवडायचे. त्यांच्याबद्दलच्या माझ्या वेगळ्या फिलिंग्सकडे सुद्धा मी नीट बघू शकले नाही. अँड आय थिंक नाव ही वॉज अबाव ऑल दिस. त्यांचे ते ऑपरेशन्स, त्यांचे लेक्चर्स, त्यांच्या मागून फिरणारे विद्यार्थ्यांचे घोळके. डॉक्टर अधिकारी आहेत ना, वेगळाच माणूस आहे. अगं त्याच पाण्यात राहतात ते. त्यांची पुस्तकं, त्यांचा रिसर्च, त्यांची ऑपरेशन समजावून सांगण्याची पद्धत सॉलिड आहेत ते. निर्मला, मला असली आत्मकेंद्री माणसं आवडत नाहीत. काय म्हणतात डॉक्टर शर्मा? कुठे असतात ते आजकाल? मुंबईला मला वाटतं. तुमचे बंधू आणि मी काही वर्ष एकत्र होतो. त्यांना आणि डॉक्टर शर्मांना माझा नमस्कार कळवा. Is born with about 2 million egg-forming cells called follicles present in the ovaries. एक मिनिट, एक्सरे रिपोर्ट काय आहे? कुठला? हा सर, ते तुम्ही निरंजनला सांगितलं होतं. तुम्ही बघायला हवं होतं. तर काय मग आजचा प्रोग्राम तुमचा? चा जाऊ दे रे. तुला आधी कळलं का त्यांच्या डिफिकल्टीज त्यांनी काय सांगितलं ते? हो न कळालं काय? मला काही फारसं कळलं नाही. तू आज उगीच विचारलंस माहितीये लॅमिनेक्टॉमी बद्दल त्यांना. मग कधी विचारणार? नंतर विचारायचं जरा. अधिकारी सरांकडे यायचं का आपण शनिवार? हो खरंच येऊयात. किती छान एक्सप्लेन करतात ना. हो तरी चांगलं आहे. हो खरंच. सर. येस. सर मी. कम इन प्लीज. सर, वसुमती शर्मा. अरे तुम्ही या ना, या बसा. बसा. डॉक्टर शर्मा काय म्हणतायत? मजेत आहेत. आणि तुमचे बंधू कसे आहेत? ठीक आहे. तुम्ही डॉक्टर शर्मांचीच लाईन घेणार का? सर, मी अजून तसं काही ठरवलं नाहीये. तसं केलं तर तुम्हाला डॉक्टर शर्मांचा खूप उपयोग होईल. मला वाटतं तुम्ही न्यूरोलॉजीकडे जायला हवं. क्वाईट अ रिच फील्ड ऑफ एक्सपिरियन्स. मी MBBS ला आले तीचमुळे, बाबांच्या आग्रहामुळे. खरं तर मला तिकडे जायचंच नव्हतं. का? मला कवितेची, काव्याची खूप आवड होती. खरं तर मला आर्ट्सलाच ऍडमिशन घ्यायचं होतं. पण
सगळं इतकं वेगळं घडत गेलं की मला माझा साधा विरोधही दर्शवता आला नाही. पण आता हाही रस्ता मला आपलासा वाटायला लागलाय. कधी काळी कविता आवडायच्या हे देखील विसरले मी सर आता. तुमचा रस्ता चुकलेला नाही. मला वाटतं प्रत्येक आव्हान घेऊन येणारी सर्जरी ही एक कविता असू शकते. प्रत्येक केस आपला अनुभव समृद्ध करत असतेच. सर हे फुलं खूप छान आहेत. हे आमच्या दादांचं काम. तुमचे वडील? हो, त्यांनी इथे बाहेर बरीच झाडं लावली आहेत. त्यांना फुलं येतात आणि आमचा शंकर हे असं सगळं करत असतो. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. नाही नको, असू देत. इथेच इथेच असू देत. सर मी निघू? बर. आज डॉक्टर अधिकारी भेटले. तसं मी त्याने खूपदा बघितलंय, पण आज वेगळ्या संदर्भात पाहिलं. ते माझ्याशी 4-5च शब्द बोलले. त्यांचं बोलणं मार्क केलंयस तू? अगदी शांतपणे एक एक शब्द मोजून बोलतात. तुझ्याजवळ मी त्यांना आत्मकेंद्रित म्हणाले होते, पण आज मला ते तसे वाटले नाहीत. आणि त्यांची बोटं बघितलीस का? एखाद्या कलावंताची असावी तशी निमुळती आहेत.